पूर्वी हा फक्त विज्ञान, साहित्य, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये दिला जात होता. खालीलपैकी केव्हापासून कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातोय? कधीपासून असं झालंय की कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं जाते? 91, 1, 11 आणि 15 असं ऑप्शन दिले. म्हणजे जो उत्तर असणार आहे तुमचं करेक्ट तो म्हणजे 2011. लक्षात घ्या, 2011 पासून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला दिला जातोय. मरणोत्तर सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात होती का? तर मरणोत्तर पुरस्कार देण्याची सुरुवात नव्हती. म्हणजे मरणोत्तर पुरस्कार सुरुवातीला तरतूद नव्हती, ही तरतूद केली 1966 साली. 1966 साली. भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी आहे? 1954. स्थापना कधी विचारलं? 1954. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 56वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2019 कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा म्हटले. अयोग्य विधान ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे ते म्हणजे या पुरस्काराची सुरुवात 1973 ला झाली. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 1973 आहेत का? नाही. म्हणजे पहिलंच विधान चुकीचं आहे. या ठिकाणी पाहिजे होतं 1963. या पुरस्काराची सुरुवात 1963 मध्ये झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनाकडून दिले जाणारे पुरस्कार बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भोंगा चित्रपटाला मिळाला, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. मग सर्वोत्कृष्ट कथा कुठल्या चित्रपटाला मिळाला? नाळ चित्रपट. सर्वोत्कृष्ट कथा जर विचारलं या पुरस्कारामधला नाळ चित्रपट आहे. नाळ चित्रपट सुधाकर रेड्डी, ओके, ते त्याचे असणारे महत्त्वाचे दिग्दर्शक, तो घटक लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाला कोणाला मिळाला? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं मुक्ता बर्वे यांना मिळाले. मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. चित्रपट होता बंदीशाळा. चित्रपट काय होता? बंदीशाळा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अभिनेता म्हटलं तर तुमचं लक्षात ठेवा के मेनन नाव आहे. काय नाव आहे त्या व्यक्तीचं? के मेनन. एक सांगायचं आहे अनसेड हार्मोनी. कशासाठी? एक सांगायचं आहे हा चित्रपट. एक सांगायचं आहे अनसेड हार्मोनी. ठीक आहे. अनसेड हार्मोनी याच्यासाठी त्यांना त्या पुरस्कारानं सन्मानित केलं. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात आला. फक्त 63 ची सुरुवात आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची. मग या पुरस्कारामध्ये ना काही जीवनगौरव पुरस्कार दिले जातात, ते सुद्धा थोडंसं लक्षात घ्या. पुढचाच प्रश्न आहे आपला तो 56वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सांगितले आणि म्हटलं योग्य जोडी ओळखा. कोणती जोडी ही बरोबर आहे ते ओळखा. याच्यामध्ये ना 2 टाईपचे जीवनगौरव असतात. एक आहे व्ही शांताराम जीवनगौरव. लक्ष देते का बघा? व्ही शांताराम जीवनगौरव. आणि दुसरा पुरस्कार आहे राज कपूर जीवनगौरव. ठीक आहे. मग आता जीवनगौरव म्हटलं व्ही शांताराम सुषमा शिरोमणी यांना, अभिनेत्री सुषमा शिरोमणी. आणि राज कपूर जीवनगौरव म्हटलं वामन भोसले यांना. म्हणजे इथं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. घटक लक्षात फक्त घ्या. आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार एक आहेत भरत जाधव. व्ही शांताराम म्हटलं की भरत जाधव. आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार म्हटलं तर परेश रावल. म्हणजे घटक लक्षात येतोय का? 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराबाबतीमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार वामन भोसले, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार भरत जाधव, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार परेश रावल. हे चारही पुरस्कार जीवनगौरव श्रेणीमधले किंवा विशेष योगदानामधले थोडंसं महत्त्वाचं आहे. याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे दूत असं कोणाचं वर्णन केले? सरोजिनी नायडूंनी कोणाचं वर्णन केलं की ती व्यक्ती म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं दूत आहे? करेक्ट आन्सर असणार 1, 2, 3, 4 बॅरिस्टर जिना. काय उत्तर असणार आहे? बॅरिस्टर जिना. इथं सय्यद अहमद खान दिसतात. हे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. आयोग यांच्यावर प्रश्न विचारतं. 1855 सालचा त्यांचा ग्रंथ फक्त लक्षात ठेवा की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही. ऐन ए अकबरी नावाचा ग्रंथ आहे. ऐन ए अकबरी नावाचा ग्रंथ सर सय्यद अहमद खान यांचा आहे. इकडं फक्त एवढं माहीत असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात तिसरी राष्ट्रपती राजवट कोणत्या कालावधी दरम्यान होती? महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट बघा, तुम्हाला एक्झॅक्टली तारीख लक्षात घ्यायची. ही होती नोव्हेंबरमध्ये. ओके. म्हणजे इथं आलं ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन इलिमिनेट झाले. म्हणजे 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातली तिसरी राष्ट्रपती राजवट होती. आता सुरुवातीला राष्ट्रपती राजवटीचा कालावधी एकदा डिक्लेअर झाली. ठीक आहे. 6 महिन्याचा असतो. मग आता तुम्हाला या ठिकाणी असं म्हटलं संसदेच्या मान्यतेनुसार राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती कालापर्यंत वाढवू शकतात? संसदेनं मान्यता दिली, मान्यता देत हे मॅक्झिमम किती वेळा वाढवू शकते? किती वर्षापर्यंत? मॅक्झिमम म्हटलं की 3 वर्षापर्यंत वाढवता येते राष्ट्रपती राजवट. किती वर्षापर्यंत वाढ करता येते? 3.
पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही संघटना दिलेत आणि कालानुक्रमानं त्यांची मांडणी करा, त्या स्थापना करा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही 1885 ची आहे. ठीक आहे. सार्वजनिक सभा 1870, 2 एप्रिल 1870. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866. ओके. आणि बॉम्बे असोसिएशन ओके म्हणजे 1852. तुम्हाला काय म्हटलंय, क्रमानं मांडणी करा म्हणजे 4 3 2 1 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतली आहे. राष्ट्रपतीची महाभियोग पद्धत आयर्लंड देशाच्या राज्यघटनेमधून घेतली. म्हणजे तुम्हाला दोन्ही विधानात योग्य कोणता आहे, दोन्ही नाही. लक्षात आहे का, महाभियोग म्हटलं की अमेरिका पाहिजे, महाभियोगाची पद्धत राष्ट्रपतीची अमेरिका पाहिजे. राष्ट्रपतीची निवडणूक म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे आयर्लंड. तुमचं उत्तर काय पाहिजे, आयर्लंड. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधानं इंटरचेंज झाले, अमेरिकेच्या जागी आयर्लंड आणि आयर्लंडच्या ठिकाणी अमेरिका पाहिजे, मग ते तुमचं करेक्ट ठरलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला शिखरांचा ओके उंचीनुसार योग्य क्रम लावा असं म्हटले. हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, स्तंभा. म्हणजे कळसुबाई पहिलं अहमदनगरमध्ये 1646, मग साल्हेर येतं नाशिकमधलं 1537, महाबळेश्वर येतं, हरिश्चंद्रगड. म्हणजे याचं करेक्ट आन्सर येतं तुमचं हरिश्चंद्रगड 1 नंबरला राहणार आहे. ठीक आहे. हरिश्चंद्रगड याच्यानंतर दुसरा घटक राहणार आहे सप्तशृंगी, तोरणा आणि अस्तंबा. म्हणजे 1 2 3 4 6 घटक राहणार आहे. कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. कसं, कसा मी हसतो, कसा मी हसतो कोणी विचारलं, अत्रेंनी तिला विचारलं, अत्रेंनी तिला विचारलं असे दिलेला घटक आहे. ठीक आहे. कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारलं, हे इथं फक्त लक्षात घ्या. म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड. म्हणजे तुमचा हरिश्चंद्रगड इथला एकच आहे ना, तो इथं येणार. स म्हणजे सप्तशृंगी म्हणजे हा दुसरा येणार आहे. ठीक आहे. तो म्हणजे काय तुमचा तोरणा म्हणजे हा तिसरा या ठिकाणी येणार आहे. आणि अ म्हणजे अस्तंबा म्हणजे चौथा येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 हा तुमचा या ठिकाणी क्रम राहतो. तौला आणि पुढचा घटक येतो. म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा, कसा मी असतो अत्रेंनी तिला विचारलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती खडक प्रणाली फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळणारी खडक प्रणाली कोणती, तर ही आहे कडप्पा, धारवाड, आर्कियन, विंध्यन. करेक्ट आन्सर येतं विंध्यन. विंध्यन खडक प्रणाली फक्त तुम्हाला चंद्रपूरमध्ये सापडेल. विंध्यन म्हटलं ना तर याचा उपयोग ना जास्त करून मजबूत बांधकाम निर्मितीमध्ये केला जातो. कडप्पा खडक प्रणाली म्हटलं, कडप्पा म्हटलं की कोणतं खनिज सापडतं, चुनखडी. कडप्पा खडक प्रणाली म्हटलं की चुनखडी महत्वाचा घटक येतो. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे जिल्हे येतात, तो म्हणजे कडप्पामध्ये यवतमाळ महत्वाचा आहे, चंद्रपूर महत्वाचा आहे, सिंधुदुर्ग महत्वाचा आहे. हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. किंवा कोल्हापूर पण घ्या, कडप्पा म्हटलं की कोल्हापूर ही त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. ठीक आहे. त्यानंतर धारवाड प्रणाली म्हटलं की तुम्हाला कोणतं खनिज महत्वाचं आहे, मँगनीज खनिज आहे. कोणतं आहे, मँगनीज. आणि मँगनीज म्हटलं की मग भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग. भंडारा, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग हे तुम्हाला खनिज इथं लक्षात ठेवणं गरजेचं पडतं. आणि आर्कियन खडक प्रणाली म्हटलं की इथं लोह खनिज सापडतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही घटक मी परत एकदा सांगतोय. कडप्पा चुनखडी, कच कच ओके, धारवाड मँगनीज, मध मध. ठीक आहे. मध म्हणजे मँगनीज, धारवाड. आर्कियन लोह, आलो आलो ओके, कचमध आलो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला मग आर्कियन म्हटलं की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे महत्वाचे आहेत. भंडारा असू द्या, गोंदिया असू द्या. पण हा चंद्रपूर जिल्हा लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडक प्रणाली सापडते. चंद्रपूर हा त्यासाठी जास्त फेमस आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा असं म्हटले. आता या ठिकाणी पहिलं विधान बघा, लोकपाल अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. लोकपाल अध्यक्ष म्हटलं की इथं न्यायाधीश येणार आहेत का, नाही. लोकपाल अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. कोणाप्रमाणे असतो, सरन्यायाधीशाप्रमाणे. आणि लोकपालचे सदस्य असतात ना, त्या सदस्यांना न्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे, कारण इथं अध्यक्षांना न्यायाधीशाप्रमाणे म्हटलंय, इथं न्यायाधीशाच्या ऐवजी सरन्यायाधीश पाहिजे होतं. आणि न्यायाधीशाप्रमाणे म्हटलं तर सदस्यांना असतो, हा फरक. हा पगार भारताच्या संचित निधीतून दिला जातो. बरोबर आहे. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पदाची निर्मिती करणार, हे पद कोणी निर्माण केलं, महाराष्ट्र. लोकायुक्त कायदा करणार ओडिशा आहे, परंतु हे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पद निर्माण करणं महाराष्ट्र. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे बीसीसीआयचा 2018-19 जीवन गौरव पुरस्कार महिला गटामध्ये कोणाला देण्यात आला? महिला गटामध्ये नीतू डेव्हिड चोप्रा, एडलजी सिंह केले. तर करेक्ट आन्सर येतं अंजुम चोप्रा. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार येतो त्यामध्ये. पुरुषामध्ये म्हटलं की सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार असतो आणि हा पुरस्कार कोणाला दिला? सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार के श्रीकांत यांना देण्यात आला. के श्रीकांत. आणि 2018-19चा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून असणारा पॉली उमरगीर पुरस्कार, पॉली उमरगीर पुरस्कार हा कोणाला मिळालाय? जसप्रीत बुमराला मिळालाय. जसप्रीत बुमरा याला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर येतं अंजुम चोप्रा दिलेल्या विधानावरून. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेली समिती ओळखा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेली समिती जर म्हटलं तर तुम्ही तो विचार करू शकता. यामध्ये 1 नंबर आहे ओके प्रक्रिया नियम समिती, सुकाणू समिती आहे, वित्त स्टाफ आहे, राष्ट्रध्वजाची तदर्थ समिती आहे. सभागृह समिती म्हणजे हाऊस कमिटी, ह्याच्या अध्यक्ष येतात पट्टाभी सीतारामय्या. तुम्हाला अध्यक्ष विचारले ना, पट्टाभी सीतारामय्या सभागृह समिती किंवा त्याला हाऊस कमिटी म्हणतो, या कमिटीचे अध्यक्ष होते. याचा अर्थ 1 2 3 4 5 1 2 4 5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. या घटकाकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा असं म्हटले. 2 विधानं दिली होती. 19 फेब्रुवारी 2020 स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी दिली, बरोबर आहे. दुसरा टप्पा 2020-21 पासून 22 ते 20 3 वर्ष नाही, 20-21 पासून पुढे 5 वर्ष आहे. 20-21 पासून पुढे किती आहे? 5 वर्ष आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. अभियानाची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 2014. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान फक्त चुकलंय. 20-21 पासून पुढे 5 वर्ष पाहिजे, 3 वर्ष म्हटले ना, म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण. इथं 5 वर्ष पाहिजे होतं. म्हणजे 20-21 22-23 23-24 24-25 25-26 म्हणजे इथंपर्यंत तुमचं उत्तर पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी अयोग्य कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये म्हणजे 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबरला झाली होती 1932ला. कोणती एकमेव महिला उपस्थित होती तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये? करेक्ट आन्सर येतं बेगम जहांआरा शहानवाज. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाविषयी अयोग्य विधानांचा विचार करा आणि तो पर्याय निवडा. अयोग्य विधान म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या. पहिला विधान आहे ते म्हणजे अयोग्य विचारलंय. ठीक आहे. मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास यांनी 1923 मध्ये कलकत्ता येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. कलकत्त्याला केले का? नाही. 1923 आहे पण ते अलाहाबाद पाहिजे, कलकत्ता नसायला पाहिजे, या ठिकाणी अलाहाबाद पाहिजे. म्हणजे पहिलं विधान डेफिनेटली चुकीचं आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचं ध्येय, बरोबर आहे. 1924 मध्ये स्वराज्यवाद्यांनी हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवण्यास गोलमेज परिषदेची मागणी केली, बरोबर आहे. अयोग्य विचारले, पर्याय क्रमांक 1 एवढंच तुमचं काय असणार आहे? अयोग्य असणार आहे. ठीक आहे. अरुण जेटली यांच्या बाबतीमध्ये खालील विधानातून योग्य विधान ओळखा असं म्हटले. पहिलं विधान बघा, ते एक वेळेस लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. एक वेळेस बरोबर आहे का? नाही. कारण तुम्हाला घटक लक्षात घ्या, अरुण जेटली एकदाही लोकसभेचे सदस्य नाही. 2014ला ते लोकसभेला उभा राहिले होते अमृतसर मतदारसंघातून. ठीक आहे. आणि अमृतसरमधून त्यांचा पराभूत केला होता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी. ठीक आहे. म्हणजे त्यांनी एकदा इलेक्शन लढवले, कुणी? अरुण जेटली यांनी, परंतु ते पराभूत झाले. ओके. राज्यसभा 4 वेळा आहे. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहिले होते 9 ते 14. दोन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त 2 आणि 3 बरोबर आहे. एकदाही लोकसभेचे सदस्य नाही हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कायम ते राज्यसभेचे सदस्य राहिले होते. अरुण जेटली यांचं निधन झाल्यामुळे चर्चेत येतं. ओके. अंधेरे से उजाले के ओर हे त्यांचं पुस्तक आहे. अंधेरे से उजाले के ओर हे त्यांचं पुस्तक आहे. पुस्तकामुळे पण ते जास्त ओळखले जातात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी काँग्रेसची टवाळी करताना काँग्रेसला अल्पसंख्येची म्हणून हिणवलं आणि काँग्रेसच्या मागण्याला अंधारातली उडी असं म्हटलं? कोणी म्हटलं? तर करेक्ट आन्सर येतं लॉर्ड डफरीन यांनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2019 मध्ये जागतिक बँकेनं प्रसिद्ध केलेला ग्लोबल जीडीपी रँकिंग ऑफ 2080, ग्लोबल जीडीपी रँकिंग ऑफ 2080 यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भारताचा क्रमांक, तर करेक्ट आन्सर येतं ग्लोबल जीडीपी रँकिंग ऑफ 2080 भारताचा क्रमांक आहे 7वा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट असणार आहे. 2017चा जर विचार करा, भारताचा जो अर्थव्यवस्थेचा आकार होता तो 2.65 ट्रिलियन अमेरिकन डॉलर होता. परंतु 2018 मध्ये ही आपल्या अर्थव्यवस्था वाढली आणि ती 2.73 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी झाली. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7वा आहे. त्यावेळी होता 5वा, आता आहे 7वा, कारण भारताच्या पुढे युनायटेड किंगडम आणि फ्रान्स हे दोन देश गेलेले होते, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिल 2019 मध्ये प्रसिद्ध केलेला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या रँकिंग मध्ये आउटलुक मधला जो एप्रिल मध्ये दिलेला रिपोर्ट भारताचा क्रमांक 5वा होता, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस कधी साजरा केला जातो? पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस. रुग्ण सुरक्षितता दिवस म्हणजे तो पहिल्यांदा साजरा झाला 17 सप्टेंबर 2019. 17 सप्टेंबर 2019 जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO म्हणतो आपण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडे साजरा करण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बॉक्साइट पासून क्रोमाइटचे उत्पादन होते. बॉक्साइट पासून ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम हा घटक पाहिजे, या ठिकाणी क्रोमाइट नको. ठीक आहे, सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात बॉक्साइट सापडतं, बरोबर आहे. पालघर जिल्ह्यातल्या तुंगार टेकड्यामध्ये सापडतं, बरोबर आहे. काय विचारले, योग्य कोणतं आहे? 2 आणि 3 ही विधानं योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी शासनाची सूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची घोषणा केली? ऐतिहासिक घोषणा 20 फेब्रुवारी 1947 ला ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी घोषणा केली होती की जून 1948 पूर्वी शासनाची सूत्र भारतीयांच्या हाती द्यायचं म्हणून तो घटक महत्वाचा आहे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पोस्ट पद्धतीची सुरुवात 1766 साली खालीलपैकी कोणी केली? पोस्ट पद्धत 1766 म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. बघितलं कळलं पाहिजे, रॉबर्ट क्लाइव्ह. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती वॉरेन हेस्टिंग म्हणजे जे कलेक्टर पद म्हणतो 1772 ला कोणी निर्माण केलं? तर हे केलं वॉरेन हेस्टिंगनं. लक्ष येतंय का? ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळावर भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आले? कोणतं विमानतळ आहे भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आले? त्याचं करेक्ट आन्सर येतं हैदराबाद. हैदराबाद विमानतळावर भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलंय. अति महत्त्वाचं म्हटलं जातं. सियाल व सायमा यांची ज्या भागामध्ये घनता बदलते त्या भागाला काय म्हणतात? तर त्या भागाला काय म्हणतात? कॉनरॅड, मोहो, गटेनबर्ग आणि यापैकी नाही असे ऑप्शन दिले. म्हणजे सियाल आणि सायमा ज्या भागामध्ये घनता बदलते त्या भागाला काय म्हटलं जातं? तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे कॉनरॅडची विलकता. काय येतं? कॉनरॅड. मग मोहो विलकता कशाला म्हटलं जातं? तर जे भूकवच आहे आणि प्रावरण आहे यामध्ये विलग करणारा भाग, म्हणजे भूकवच आणि प्रावरण यामध्ये विलग करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर मोहोची विलकता म्हणतात. आणि गटेनबर्ग विलकता कशाला म्हणतात? तर जो प्रावरणाचा भाग आहे आणि जो गाभा आहे म्हणजे कोर आहे याला विलग करणाऱ्या विलकतेला काय म्हटलं जातं? तर गटेनबर्गची विलकता. म्हणजे कॉनरॅड विलकता सियाल सायमा, मोहो विलकता भूकवच प्रावरण, गटेनबर्ग विलकता प्रावरण गाभा. हा पॉईंट इथं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुम्हाला जर तिथे डायग्रामॅटिकली दाखवायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तुम्हाला दिसते मोहो डिस्कंटिन्युटी. मोहो म्हणजे काय? हा सियाल आहे, इथला सायमा आहे, म्हणजे सियाल आणि सायमामध्ये येणारा भाग मोहो डिस्कंटिन्युटी. त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे तुम्हाला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी सियाल सायमा नाही, कॉनरॅड म्हणजे इथं तुमचा घटक. कॉनरॅडचं आपण बघितलं, कॉनरॅड म्हणजे सियाल सायमा येतं. मोहो म्हणजे तुमचा, मोहो म्हणजे हा क्रस्ट आहे. क्रस्ट म्हणजे लक्षात घ्या परत एकदा या ठिकाणी म्हणता येईल कॉनरॅड म्हणजे सियाल सायमा मधला भाग, कॉनरॅड म्हणजे सियाल सायमा मधला भाग. मोहो डिस्कंटिन्युटी मोहोची विलकता म्हणजे काय आहे? हा क्रस्ट म्हणजे तुमचा भूकवच आहे, क्रस्ट म्हणजे भूकवच आहे. मॅन्टल म्हणजे प्रावरण आहे, म्हणजे भूकवच आणि प्रावरण यामध्ये असणाऱ्या भागाला काय म्हणतात? मोहोची विलकता. लक्षात ठेवा, भूकवच आणि प्रावरण. या ठिकाणी रेपिटी महाविलकता, रेपिटी विलकता म्हटले. रेपिटी म्हणजे काय? तर प्रावरणाचा वरचा भाग म्हणजे अप्पर प्रावरण, अप्पर मेंटल म्हणजे त्याला प्रावरण म्हणतो. ठीक आहे, लोअर मेंटल म्हणजे खालचं
प्रावरण, ठीक आहे. अप्पर प्रावरण आणि लोअर प्रावरण म्हणजे अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल याच्यामध्ये जी विलकता आहे त्याला रेपिटीची महाविलकता, रेपिटीची विलकता असं म्हटलं जातं. लक्षात येते. आणि गटेनबर्ग म्हणजे काय आहे तर हा जो मेंटल म्हणजे प्रावरण आणि हा कोर म्हणजे गाभा, प्रावरण आणि गाभा यामध्ये असणाऱ्या विलकतेला गटेनबर्गची विलकता म्हणतात. आणि लेहमन विलकता म्हणजे जो गाभ्याचा बाहेरचा भाग आहे आउटर कोर आणि इनर कोर यांच्यामध्ये जी विलकता आहे त्याला लेहमन डिस्कंटिन्युटी असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकच पॉईंट आणि सगळा घटक इथं क्लिअर होऊन जाईल. पहिला घटक इथं तुम्ही थोडंसं याच्यावर ऑब्झर्वेशन करा, हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारलं कॉनरॅडची महाविलकता, कॉनरॅड डिस्कंटिन्युटी म्हटलं सिएल सायमा. मोहोम विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी भूकवच आणि प्रावरण यामध्ये असणाऱ्या विलकतेला मोहविलकता. त्यानंतर रेपिटी विलकता म्हटलं, रेपिटी म्हटलं तर प्रावरणाचा अप्पर भाग म्हणजे अप्पर मेंटल असणारं आणि लोअर मेंटल याच्यामध्ये येणारा जो विलकता आहे त्याला म्हटलं तर रेपिटीची विलकता. आणि त्यानंतर हे जे मेंटल म्हणजे प्रावरण आणि गाभा याच्यामध्ये येणाऱ्या विलकतेला गटेनबर्ग विलकता. आणि अप्पर कोर आणि आउटर कोर आणि इनर कोर म्हणजे गाभ्याचा बाहेरचा भाग आणि आतला भाग याच्यामध्ये जी विलकता येते त्याला लेहमन विलकता असं म्हणतात. एकूण 5 विलकतेचे प्रकार आहेत. आय होप या ठिकाणी तुमचा हा घटक इथं लक्षात आला असेल. ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे कॉनरॅड मोहो तुम्हाला परत एकदा दाखवले, गटेनबर्ग लेहमन म्हणजे तुम्हाला हा सगळा घटक कळायला पाहिजे. रेपिटी, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लहरींचा वेग सर्वाधिक असतो? प्राथमिक वेव, दुय्यम वेव, भूपृष्ठ लहरी का सर्व? तर इथं लक्षात घ्या ज्या प्राथमिक वेव्ज आहेत, प्राथमिक लहरी आहेत यांचा वेग सगळ्यात सर्वोत्तम असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 2 विधानं दिली त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. प्राथमिक लहरी स्थायीरूप व द्रवरूप पदार्थांमधून प्रवेश करतात. दुय्यम लहरी घन पदार्थामधून जाऊ शकतात परंतु द्रवरूप पदार्थातून जाऊ शकत नाहीत. विचारले कोणतं योग्य? दोन्ही विधान आहेत प्राथमिक आणि दुय्यम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे दोन्ही विधानं तुमची काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लहरी सर्वाधिक विनाशकारी असतात? विनाशकारी कोणत्या असतात? प्राथमिक, दुय्यम का भूपृष्ठ? तर यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात विनाशकारी असतात त्या भूपृष्ठ लहरी असतात. काय असतात? भूपृष्ठ लहरी. पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील डॅश डॅश यांनी 1947-48 चा अर्थसंकल्प मांडला. म्हणजे 1947-48 चा अर्थसंकल्प कोणी मांडला? ओके, स्वातंत्र्यापूर्वीचा अंतरिम सरकार म्हणतो. मग नेहरूंच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेलं. जेम्स विल्सन, लियाकत अली खान, आर के षण्मुखम शेट्टी का यापैकी कोणतेही नाही? प्रश्न बघितलं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2 म्हणजे लियाकत अली खान यांनी मांडलेला होता. कारण जेम्स विल्सन यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प तो कधी मांडला होता? 7 एप्रिल 1860 ला भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860. अंतरिम सरकारमधला मांडला लियाकत अली खान यांनी. आर के षण्मुखम शेट्टी यांनी कधी मांडला तर स्वातंत्र्यानंतरचा अर्थसंकल्प म्हणजे 26 नोव्हेंबरला मांडलेला 1947 ला हा यांनी मांडला. कारण तो भारताचे पहिले हे काय होते? वित्तमंत्री होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री षण्मुखम शेट्टी म्हणून त्यांनी. ओके, तुम्हाला विचारले अंतरिम सरकार 47-48 म्हणजे लियाकत अली खान. ठीक आहे, हा लक्षात असू द्या. आणि स्वातंत्र्यानंतर म्हटलं मग षण्मुखम शेट्टी या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 5 विधानं दिली त्यांनी म्हटलं होतं कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. विधानं कशाच्या संदर्भात आहेत? शून्य अर्थसंकल्पाच्या संदर्भात आहेत. ओके, शून्य अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प. ठीक आहे. पीटर पियर यांना शून्याधारित अर्थसंकल्पाचे जनक म्हटले जाते. बरोबर की चूक? पीटर पियर बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात भारतात पहिल्यांदा 1 जानेवारी 1986 रोजी हा अर्थसंकल्प साजरा केला. बरोबर आहे. भारतामधलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शून्याधारित अर्थसंकल्प जाहीर केला होता 1 एप्रिल 1986. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. मुख्यमंत्री म्हटलंय. बरोबर आहे.
वित्त मंत्री सुशील कुमार शिंदे होते आणि वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. हे विधान बरोबर आहे का? हे बरोबर आहे. आता मग तुम्हाला इथं घटक पडला असेल, वरचे चारही बरोबर आहेत, म्हणजे तुमचं पाचवं विधान काय असणार आहे या ठिकाणी? चुकीचं असणार आहे. अयोग्य विचारलं होतं ना. मग आता पाचवं का चुकीचं आहे? तर 2001 मध्ये मध्य प्रदेशात अर्थसंकल्प मांडला नव्हता, शेवटचा प्रयोग म्हणतो ना, शेवटचा प्रयोग. तर इथं तुमचं उत्तर पाहिजे आंध्र प्रदेश, म्हणजे आंध्र प्रदेशात शेवटचा मांडलेला होता. ओके, त्याच्यामुळे हा घटक इथं लक्षात घ्या. म्हणजे पीटर पिहर 1986, शंकरराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे, श्रीकांत जिचकर हे चार विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाच्या आधारावर 1935च्या कायद्यानुसार मतदानाचा अधिकार दिला गेला, त्यानुसार निवडणुका झाल्या? ऑप्शन प्रमाणे उत्तर द्या. म्हणजे इथं हेच घटक नाही तोच घटक नाही असं नाही, ऑप्शन प्रमाणे. आता यामध्ये तुम्ही थोडंसं विचार करा, नोकरी आणि धर्म होतं का? डेफिनेटली नाही. म्हणजे 3 आणि 4 जाणार. संपत्ती, शिक्षण होतं, कर भरण्याचा अधिकार, कर तो पण मुद्दा येऊ शकतो, पण ऑप्शनमध्ये दिलंय का? नाही. म्हणजे उत्तर 1 आणि 2 बरोबर. उत्तर काय असणार आहे? 1 आणि 2. 1935च्या कायद्यानुसार इलेक्शन्स म्हटलेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, अयोग्य विधान निवडा. अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी 1935 भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर प्रमाण शोधून काढलं. चार्ल्स रिश्टर यांनी काढलेले 1935, अमेरिकन. बरोबर आहे. भूकंपाच्या तीव्रतेची नोंद केली जाते. बरोबर आहे. 1 ते 9 पर्यंत असतं जनरली. म्हणजे दोन्ही विधान इथं काय असणार? तुम्हाला विचारलं होतं अयोग्य विचारा. अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार. कोणतंही अयोग्य नाही आहे. दोन्ही विधानं तुमची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जुन्या कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नामकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू करून त्याच्याकडे कलेक्टरच्या कामाचं पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी दिली? म्हणजे कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नामकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू कोणी केलं? कॉर्नवॅलिस, हेस्टिंग, डलहौसी का बेंटिक असं दिलंय. म्हणजे बोर्ड ऑफ रेव्हेन्यू म्हटलं की तुमचं लक्षात आलं पाहिजे कॉर्नवॅलिस, लॉर्ड कॉर्नवॅलिस हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी इंडियन सोशॉलॉजिस्ट हे इंग्रजी वृत्तपत्र काढलं? इंडियन सोशॉलॉजिस्ट सरदार सिंग राणा, माधव भिकाजी कामा, विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा. म्हणजे लंडनमध्ये ज्यांनी इंडियन होम रूल सोसायटी सुरू केली ते तुमचं उत्तर असणार आहे श्यामजी कृष्ण वर्मा. कारण जे इंडिया हाऊस म्हणतो आपण, इंडिया हाऊस म्हणजेच काय आहे? इंडियन होम रूल सोसायटी म्हटलं तर लंडनमध्ये सुरू केलेली, आणि हे करण्यामध्ये होते श्यामजी कृष्ण वर्मा, आणि त्यांनी इंडियन सोशॉलॉजिस्ट नावाचं इंग्रजी वृत्तपत्र काढलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. आणि जेव्हा इंडियन होम रूल सोसायटी त्यांनी स्थापन केली, म्हणजे इंडिया हाऊस असं म्हणतो त्याला आपण, इंडियन होम रूल सोसायटी, इंडियन होम रूल सोसायटी. ठीक आहे. या सोसायटीचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? तर उपाध्यक्षपद. अध्यक्ष स्वतः घेतलं त्यांनी, उपाध्यक्षपद हे सरदार सिंग राणा यांच्याकडे दिलं होतं. उपाध्यक्ष, इंडियन होम रूल सोसायटीचं उपाध्यक्षपद कोणाकडे दिलं? सरदार सिंग राणा यांच्याकडे दिलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता तो म्हणजे लंडन प्रमाणेच पॅरिस येथे भारतीय क्रांतिकारकाचं एक केंद्र सुरू झालं, त्याचे मुख्य सूत्रधार कोण? लंडन प्रमाणेच भारतीय क्रांतिकारकाचं सरदार सिंग राणा. जसं इंडियन होम रूल सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते, तर त्यांनी पॅरिसला पण नंतर एक केंद्र सुरू केलं होतं. सरदार सिंग राणा हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालय चौकशी करता येत नाही असं राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितलंय? की समजा एखाद्या मंत्र्यानं राज्यपालाला एखादा निर्णय दिला असेल, कोणताही सल्ला दिला असेल, तर त्याची कोणतेही न्यायालय असू द्या त्याच्यामध्ये चौकशी करता येत नाही. कोणत्या कलमामध्ये सांगितलं? तर उत्तर काय असलं पाहिजे? 3 कलम आहेत. हे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, हे कर्तव्यामध्ये डेफिनेटली येत नाही, म्हणजे हा नाही आहे हे तुमचं लक्षात येतं. करेक्ट आन्सर आहे 163. करेक्ट आन्सर आहे 163. जर तुम्हाला असं म्हटलं मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं, कुठे येणार? मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं, मग हे विधान कुठे येणार? विधानसभेला जबाबदार असतं. ठीक आहे. मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 164. ओके. ह्या घटकाकडे थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खटल्यात राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहेत असा सर्वोच्च न्यायालयानं दृष्टिकोन मांडला? राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख म्हणजे राम जावया. 3 केसेस आहेत, 3 केसेस खूप महत्त्वाचे. करेक्ट आन्सर येतं याचं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहेत राम जावया विरुद्ध पंजाब राज्य. शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये काय म्हटलं? राष्ट्रपती काय आहेत? घटनात्मक नाही, तर ते
औपचारिक प्रमुख आहेत. राष्ट्रपती काय आहेत? औपचारिक प्रमुख आहेत, असा सर्वोच्च न्यायालयानं दृष्टिकोन मांडला. आणि आर.सी. कपूर विरुद्ध केंद्र सरकार खटल्यामध्ये काय म्हटलं, तर राष्ट्रपती काय करतात? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कृती करतात, असा दृष्टिकोन मांडला. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कृती करतात असं दृष्टिकोन मांडला. म्हणजे 3 खटे 3 महत्वाचे. घटनात्मक प्रमुख राम जावया विरुद्ध पंजाब राज्य, औपचारिक प्रमुख शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य, आर.सी. कपूर विरुद्ध केंद्र सरकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कृती करतात. हा घटक इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे व प्रतिष्ठेचे केले आहे, असं राष्ट्रपतीबद्दल उद्गार कोणी काढलं? आंबेडकर, नेहरू, गांधी का पटेल? तर उत्तर आहे पंडित नेहरूंनी काढलेलं होतं, पंडित नेहरूंनी. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायामधून ध्वनीच्या वेगाचा सर्वात जास्त ते कमी याचा क्रम लाव. ध्वनीचा वेग सर्वात कशात जास्त असतो? ध्वनी म्हणजे साऊंड, नॉट ध्वनी. ठीक आहे, साऊंड म्हणजे स्थायू, मग द्रव आणि मग वायू. म्हणजे उत्तर हे असणार आहे, स्थायूमध्ये जास्त, मग द्रवमध्ये, मग वायूमध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान निवडा म्हटले. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्यावर इलेक्ट्रॉनवर, जे थॉम्सन. अल्फा कणांचा शोध रुदरफोर्ड, जो केस ओके फेमस आहे. न्यूट्रॉन म्हणजे त्याला न्यूट्रल असतं, कोणताही चार्ज नसतो. शोध कोणी लावला? चॅडविकनं. बरोबर आहे. प्रोटॉनचा कोणी लावला? गोल्डस्टेननं. म्हणजे तुमचं इथं कोणतं चुकीचं आहे का? नाही, सर्वच्या सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असलेला सर्वात मोठा घटक आहे. ग्रीन हाऊस कारणीभूत. आता ग्रीन हाऊसच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळे उत्तर बरोबर आहेत. कार्बन डायऑक्साईड बरोबर आहे, मिथेन बरोबर आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन बरोबर आहे, पण ओझोन. पण तुम्हाला काय विचारले, सर्वात मोठा घटक कोणता? म्हणजे तुमचं ह्यामध्ये 4 पैकी 1 उत्तर पाहिजे, आणि ते आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड. हे लक्षात ठेवा, 4ही घटक महत्वाचे आहेत ग्रीन हाऊस इफेक्टला, पण सर्वात मोठा विचारलाय म्हणून कार्बन डायऑक्साईड उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हरित शैवालाचं कोणतं उदाहरण आहे? ग्रीन अल्गीचं उदाहरण कोणतं? स्पायरोगायरा म्हणजे ग्रीन अल्गी. लक्षात घ्या, स्पायरोगायरा म्हणजे काय असतं? इथं ग्रीन अल्गी असतं, स्पायरोगायरा. अॅनाबिना नॉस्टॉक हे जे आहेत, अॅनाबिना नॉस्टॉक याला काय म्हटलं जातं? नील हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी. अॅनाबिला नॉस्टॉक हे कशाचं उदाहरण आहे? नील ग्रीन ओके, म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो, म्हणजे नील हरित शैवालाचं ते उदाहरण आहे. ओके, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. नाहीतर एक दुसरं पॉलिसायकोनिया असतं. पॉलिसायकोनिया म्हणजे ह्याला रेड अल्गी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेड अल्गीचं उदाहरण आहे. पॉलिसायकोनिया, रेड अल्गी, याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या, महत्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1980 पासून एकात्मिक ग्रामीण विकास योजना किती घटकामध्ये किंवा ब्लॉकमध्ये सुरू केली? आयोगाने एकदा कन्फ्यूज केले याच्यावर. आयोगाने देताना 6011 असं ऑप्शनमध्ये दिलं होतं, तर लक्षात घ्या 5011. उत्तर काय आहे? 5011. आता ही एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो, की जो 1976-77चा जो अर्थसंकल्पामध्ये ही संकल्पना मांडली. त्यानंतर 1978-79 हे जे आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षामध्ये 2300 ब्लॉकमध्ये ही योजना सुरू झाली, पण ही प्रायोगिक तत्वावर होती. 1979-80 मध्ये सरकारनं पुन्हा याच्यामध्ये 2600 ब्लॉक ॲड केले, आणि ही सुद्धा प्रायोगिक होती. पण ॲक्च्युली कधी सुरू झाली? तर ही सुरू झाली 2 ऑक्टोबर 1980ला 5011 ब्लॉकमध्ये. म्हणजे ग्रामीण भागामधले जे दारिद्र्य रेषेखालचे लघु व सीमांत शेतकरी आहेत, लघु व सीमांत शेतकरी यांच्यासाठी योजना होती. लघु व सीमांत शेतकरी, किंवा जे ग्रामीण भागामध्ये शेतमजूर असतील, शेतमजूर, किंवा जे व्यक्ती ग्रामीण कारागीर असेल, ग्रामीण कारागीर, यांच्यासाठी ही योजना होती, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला मोठ्या शेतकऱ्यांसाठी होती का असं विचारलं जाईल, तर मोठ्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक ग्रामीण विकास योजना नव्हती, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. लक्षात राहू द्या, 5011 ब्लॉकमध्ये ही सुरू करण्यात आलेली होती. लक्षात आलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु काय? जर तो निवडून आल्यानंतर काय व्हायला पाहिजे? त्याने राजीनामा कधी द्यायला पाहिजे? जेव्हा एखादा संसदेचा सदस्य असेल किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल, जर तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला की त्यांना आपलं निवड झाल्या त्याचं पद तात्काळ सोडावं लागतं. त्याला काय करावं लागतं? तात्काळ सोडावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? पहिलं काय म्हणतो? 148 कलम नुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो, बरोबर आहे.
शासकीय खर्चाचं लेखापरीक्षण करणं हे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचं प्रमुख कार्य आहे का, की लेखापरीक्षण करणं त्यांचं आहे? हा आपला अहवाल संसदेला सादर करतात, आहे का? नाही. कारण नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे कॅग हे काही संसदेला अहवाल सादर करत नाहीत, किंवा तुम्हाला वित्तमंत्री दिलं इथं तरी सुद्धा ते चुकीचं आहे, वित्तमंत्र्याला करत नाहीत. हे ह्यांची नेमणूक करतात राष्ट्रपती, म्हणजे हे सादर कोणाला करणार आहेत? राष्ट्रपतीला करणार आहेत. आयोग या ठिकाणी कन्फ्यूज करतं, वित्तमंत्री देतं, राष्ट्रपती देतं, संसदेला देतं. राष्ट्रपतीकडे दिल्यानंतर राष्ट्रपती काय करतात? तो संसदेसमोर मांडण्याचं कार्य करतात. म्हणजे तुम्हाला परीक्षेला विचारलं काय जातं की नियंत्रक लेखापरीक्षक आपला अहवाल कुणाला देतात, तर उत्तर पाहिजे प्रेसिडेंटला देतात. आणि प्रेसिडेंट काय करतात, तर तो संसदेसमोर मांडण्याचं काम करतात. म्हणून या ठिकाणी फक्त 2च विधानं बरोबर आहेत, तिसरं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, लक्षात येतंय? ठीक आहे. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमाचा उद्देश काय? अनाथ बालिकाश्रम हा 1896 आहे, परंतु सुरू केलेला का म्हटलं जातं की ऍक्च्युली कार्य त्याचं सुरू झालं 1899 म्हणून म्हटलं जातं. आणि याचं काम काय होतं? अनाथ बालिकाश्रम म्हणजे ज्या विधवा होत्या त्या विधवांचं शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, 2 विधान आहेत, योग्य पर्याय निवडा. बोंगीरवार समितीच्या शिफारशीनुसार 1972 मध्ये महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे का? जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्रात म्हटलं 1972 बरोबर आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम 1998 पासून, तर अंमलबजावणी 15 मार्च 1999 पासून. बरोबर आहे. मग कोणतं चुकीचं आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3, जिल्हा नियोजन समिती 73व्या घटना दुरुस्तीनं घटनात्मक दर्जा दिला. बरोबर. 73 दिला का? नाही. 74व्या घटना दुरुस्तीनं घटनात्मक दर्जा दिला जिल्हा नियोजन समितीला. आर्टिकल जर विचारलं तर 243 ZD हे तुमचं त्या ठिकाणी आर्टिकल असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, तुम्हाला योग्य विधान ओळखा म्हटले राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची वयोमर्यादा पूर्वी किती होती? 60 वर्ष होती. सन 1976 ची 41वी घटना दुरुस्ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आलं. हे बरोबर आहे. हे आयोगाला बऱ्याच वेळा विचारलं जातं की MPSC किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचं वय, सदस्यांचं वय 60 वरनं 62 कधी केलं? 41व्या घटना दुरुस्तीनं. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी सल्लात्मक स्वरूपाच्या असतात. बरोबर आहे. त्या सरकारवर बंधनकारक असतात. नाही, सरकारवर बंधनकारक असत नाही, हे लक्षात घ्या. इथं नसतात पाहिजे होतं, नसतात. आता आयोगानं सल्ला स्वीकारणं, आयोगाचा सल्ला स्वीकारणं किंवा न स्वीकारणं राज्य सरकारच्या हातात आहे ना, ते ठरवतील स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, पण त्या बंधनकारक नसतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1च इथं तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याची किमी आतापर्यंत किती खेळाडूंनी केली? 600 बळी म्हटलं की 4 खेळाडू, 3, 4, 5, 6 4च येणार आहेत ना. एक आहे मुरलीधरन. ठीक आहे, श्रीलंकेचा मुरलीधरन, त्यांना 800 विकेट आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आहे. ठीक आहे. त्यानंतर अनिल कुंबळेनं ते विक्रम केला होता 600 विकेटचा, अनिल कुंबळे भारताचा. आणि चौथा खेळाडू आहे तो म्हणजे जेम्स अँडरसन इंग्लंडचा, तो आता फास्टर बॉलर पहिला आहे. पण लक्षात घ्या, फास्टर हे तिघही स्पिनर होते, अँडरसन हा फास्टर आहे. म्हणजे पहिला फास्टर बॉलर की ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेतल्या. आणि ओव्हरऑल कितवा खेळाडू म्हटलं तर तो चौथा खेळाडू आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावर महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करायचं. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बराचसा घटक, बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे. चालू घडामोडीचे 2 भाग आहेत. जवळपास 700 प्रश्नांचं अनालिसिस आपण यामधून केले. 2021 वर्षातलं म्हणजे 2022 मध्ये जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे. ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झालाय. कंबाईन गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झालाय. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जावा, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे ते डाउनलोड करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत PDF मध्ये, आणि त्या
व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं आणि त्या नोट्सची PDF प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते आणि प्रत्येक घटकाचं ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.